संजय दिना पाटील, तुम्ही जेव्हा पत्रकारांना धमकी दिली तेव्हा मोठ्या तोऱ्यामध्ये बोलत होते आणि आता माफी मागताना होय मी चुकलोय असं म्हणायला तुमची जीभ धजत का नाहीये? आणि तुमच्या गटाचे सगळे नेते, मंत्री, खुद्द एकनाथ शिंदे हे सुद्धा तुमची वकिली पत्र घेत आहेत। या सगळ्या माणसांना त्या संजय दिना पाटलाची वकिली घेताना लाज वाटली नाही का? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। त्या सगळ्या लोकांनी लाज विसरली म्हणून आम्ही लाज विसरणार नाही। माझी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा। जोपर्यंत संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या आणि संजय दिना पाटील यांच्या सगळ्या पत्रकार परिषदेवर आम्ही बहिष्कार घालू। त्यांची कुठली बातमी आमच्याकडे छापली जाणार नाहीये। हा माज, ही मुजोरी तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवा। महाराष्ट्रामध्ये पत्रकार यांच्यावर राग काढणं सोडून द्या। पत्रकार आपली भूमिका घेऊन आपली बाजू मांडत असतो। पत्रकार समाजाचं संवेदनशीलपण जपण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो। तुमचं जे काही चुकलंय, तुम्हाला जे कोणी शिवा घालतायत, तुम्हाला जे कोणी बोलतायत, तुम्ही त्यांच्या पुढे बोला। पत्रकारांना बोलण्याची हिंमत त्याच्या पुढे करू नका। आणि सरकार, पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, यानंतर अशा पाटील यांच्यासारख्या वाचाळविळामध्ये जर कोणी आढळलं तर त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर कारवाई करा। जर हे केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। पाटील यांच्या विरोधामध्ये जर तातडीने राज्य सरकारने भूमिका घेतली नाही, पाटील यांनी लेखी स्वरूपामध्ये होय मी चुकलोय असं म्हणत माफी मागितली नाही तर व्हॉइस ऑफ मीडिया, VOM इंटरनॅशनल फोरम राज्यभर आपला आक्रोश व्यक्त करेल।